नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या घरगुती रेसिपी मराठीमध्ये। तर आजची आपली मस्त अशी सगळ्यांच्या आवडीची आणि खूप टेस्टी अशी जगातली एकदम सोपी पद्धत आणि खूपच टेस्टी अशी आपण आज चिकन बिर्याणी बनवले। एकच नंबर झालेली आहे। एकदा नक्की ट्राय करून बघा। अशा प्रकारची बिर्याणी बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी आपली आज बिर्याणी बनलेली आहे। अगदी साधी सोपी पद्धत आहे। काही 2-3 स्टेप आहेत। एवढ्या 2-3 स्टेपमध्येच मस्त अशी आपली बिर्याणी तयार होते। यासाठी आपण इथे पाव किलो चिकन घेतलेलं आहे। पाव किलोपेक्षा थोडंसं जास्त आहे। त्यामध्ये हळद घातले, लाल तिखट घातले, धने पावडर घातले 1 चमचा, अर्धा चमचा आपण जिरे पावडर घातलेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये थोडासा गरम मसाला घातलेला आहे। त्यानंतर थोडासा आपण इथे बिर्याणी मसाला सुद्धा घातलेला आहे, अर्धा चमचा मीठ घातले, आले आणि लसणाची पेस्ट घातलेली आहे आणि त्यानंतर थोडासा कांदा घातलाय। कांदा उभा चिरलेला आहे, तो असा मी चुरडून घालते म्हणजे पूर्ण सुट्टा होईल। त्यानंतर 1 छोटा टोमॅटो आपण यामध्ये घातलाय। त्यानंतर अर्धी वाटी आपण इथे दही घालायचं आहे। त्यानंतर आपण जो तळून घेतलेला कांदा असतो ना बिर्याणीसाठी, तो घालायचा आहे आणि मस्त असं हे आधी मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं पूर्ण चिकनला आपल्या हे सर्व साहित्य आपलं लागलं पाहिजे, अशा प्रकारे मिक्स करायचं। त्यानंतर आपण इथे कोथिंबीर घातली आणि लिंबू पिळून घ्यायचं आहे, अर्धा लिंबू यामध्ये पिळून घ्यायचा। मस्त असं पुन्हा एकदा मिक्स करायचं आणि अर्धा पाऊण तासासाठी 1 तासासाठी जेवढा तुमच्याकडे वेळ, जास्तीत जास्त जेवढा वेळ असेल तेवढ्या तासासाठी तुम्ही ठेवू शकताय किंवा रात्री असं बनवायचं आणि पूर्ण रात्रभर ठेवून द्यायचं। आता पाणी गरम केलं आणि त्यामध्ये आपले खडे मसाले घालून घेतलेत। त्यामध्ये आपण 2 चमचे तूप घालून घ्यायचं। मस्त असा ना आपण जो भात बनवणार आहे ना, तो एकदम सुट्टा सुट्टा होतो तुपामुळे। आणि आपण यामध्ये लिंबूसुद्धा पिळायचा आहे, पण थोड्या वेळाने आपण लिंबू पिळून घ्यायचा। मस्त असा आपण धुतलेला तांदूळ आहे, मी भिजत नाही घातलेला, धुवून फक्त निथळला होता, तो घातलाय। मीठ घातलंय चवीनुसार आणि अर्धा लिंबू यामध्ये पिळून घेतलाय। लिंबू आणि तुपामुळे काय होतं की भात मऊ होतो आणि पूर्ण सुट्टा सुट्टा होतं। तर मस्त असं बघा शिजू द्यायचं आहे। आधी शिजलंय का आपण चेक करायचं, पूर्ण एकदम गिर शिजला नाही पाहिजे, थोडासा त्याचा म्हणजे एक कण असा शेवटचा त्याचा कच्चा राहिला पाहिजे। मस्त असं आपलं तांदूळ आपण शिजवून घेतलेला आहे बघा। आणि जो खडा मसाला होता ना यामध्ये, तो मी काढून घेते। मुलं खात नाहीत, मुलांच्या जर दातात आला तर चिडतात, त्यामुळे मी असा खडा मसाला भात शिजल्यानंतर शेवटी काढून घेते। आता आपण इथे कढईमध्ये तेल घातलं होतं 3-4 चमचे आणि त्यामध्ये 1 मोठा कांदा उभा चिरून घेतलेला आहे। कांदा चांगला परतवून घ्यायचा आपण, गोल्डन कलर येईपर्यंत, सोनेरी कलर आला की मग आपण यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा। 1 टोमॅटो घातलेला आहे आपण यामध्ये, टोमॅटो पण उभा चिरून घेतला होता। चांगले हे दोन्ही कांदा आणि टोमॅटो मस्त असं परतवून घ्यायचं आणि जे आपण चिकन मॅरिनेट करण्यासाठी ठेवलं होतं ना, ते चिकन आपण यामध्ये घालून घ्यायचं आहे। आणि तेही आपण यामध्ये अजिबात पाण्याचा वापर केलेला नाही आहे। मस्त असं आपण हे वाफेवरच हे चिकन शिजू द्यायचं आहे। चिकन चांगलं परतवून घ्यायचं आपण यामध्ये, मस्त असं ना या कांदा आणि टोमॅटोमध्ये मिक्स करून घ्यायचं आणि शिजू द्यायचं आहे। हे झाकण ठेवायचं आणि छानपैकी आतल्या आत आपलं याला शिजू द्यायचं आहे। बघा मस्त कसं कलर तर इतका भारी आला आहे ना, आणि याची टेस्ट तर अप्रतिम लागते। मस्तपैकी ना आपण याला झाकण ठेवायचं आणि आतल्या आत तेलामध्ये शिजू द्यायचं आहे। अगदी 10 ते 15 मिनटामध्ये आपलं हे चिकन शिजून तयार होतं। चिकनला जास्त वेळ लागत नाही शिजायला। बघा मस्त असं आपलं चिकन शिजून तयार झाले। तुम्हाला जर यामध्ये ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही आपण जो मसाला बनवतो ना रस्सा बनवण्यासाठी, तर त्यातला पण तुम्ही थोडासा 2-3 चमचे तो मसाला ठेवू शकताय आणि यामध्ये वापरू शकताय। त्यामुळे काय होईल की मस्त अशी ग्रेव्ही होईल। आणि जरी कांदा जास्त वापरला ना तरीसुद्धा ग्रेव्ही बनते। पण आहे ह्या पद्धतीने तुम्ही एकदा करून बघा, खूप छान आणि टेस्टी तुमची बिर्याणी होईल। तर वरून मी कोथिंबीर घालते। चिकन आपलं मस्तपैकी शिजलं आहे। आता यातलं मी अर्धं काढून घेते भांड्यामध्ये, कारण आपण इथं ना 2 लेअर लावून घ्यायचे आहेत, त्यामुळे वरच्या लेअरसाठी मी यातलं अर्धं चिकन काढून घेतले। आता या राहिलेल्या चिकनमध्ये वरून कोथिंबीर घातली आहे, बारीक कोथिंबीर घालून घ्यायची। वरून आपण इथं बिर्याणी मसाला घालायचा आहे आणि आपला जो भात होता तो थोडासा असा मोकळा करून घ्यायचा आणि नंतर आपण या भाताची आपण त्यावर लेअर लावायची आहे। वरून आपण तळलेला कांदा घालायचा, कोथिंबीर घालायची। मस्त अशी कोथिंबीर भरपूर वापरा, कारण खूप छान टेस्ट लागते। आणि वरून आपण आता जे आपलं चिकन होतं त्याची लेअर लावून घ्यायची आहे। आपण यामध्ये कलरसुद्धा वापरू शकताय। मी ऑरेंज कलर वापरणार आहे, तो पण हलकासा वापरणार आहे। तुम्हाला जर पूर्ण कलर हवा असेल तर तुम्ही आधीच भात शिजवताना कलर वापरू शकताय। यामध्ये मी आता लिंबू पिळलाय आणि आधी
बिर्याणी मसाला घातला होता थोडा, वरून 1 चमचा मी तूप घालते. तुपामुळे खूप सुंदर टेस्ट लागते आपल्या बिर्याणीला. आणि बघा आता जो राहिलेला जो शिल्लक होता ना, तो आपला सर्व राईस आपण यामध्ये आता घालून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर वरून आपण लिंबू पिळून घ्यायचा. लिंबू पिळल्यानंतर आपण यामध्ये पुन्हा एकदा 1 चमचाभर तूप घालून घ्यायचं. तळलेला कांदा घालायचा आहे. कांदा नक्की घालायचं बरं का, बिर्याणीला एकदम भारी टेस्ट येते. वरून कोथिंबीर घालायची आणि पुदिन्याची पानं असतील तर पुदिन्याची पानंसुद्धा घालू शकताय. बिर्याणी मसाला घालायचा अर्धा चमचा आणि आपला ऑरेंज कलर घालायचा. ऑरेंज कलर हा घातल्यानंतर 1 नंबर दिसते आपली बिर्याणी आणि टेस्ट भारी आहेच हो, पण वरून दिसायला पण 1 नंबर दिसणार आहे. तर आता आपण झाकून ठेवूया हिला आणि 5 मिनटं शिजू द्यायची. आणि 5 मिनटानंतर बघा काय भारी सुगंध सुटला आहे. 1 नंबरच आपली बिर्याणी तयार झाली आहे. जवळून बघा, तुम्ही बघता क्षणी खावीशी वाटेल अशी आपली बिर्याणी तयार झाली आहे. अशी बिर्याणी बनवण्यासाठी माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे बरं का. आता आपण याला ना दम देऊया. दम दिल्याशिवाय ना बिर्याणीला म्हणजे काही तोडच नाही बघा. दम दिला की 1 नंबर लागणार आहे. आपण कोळसा गरम करून घेतला होता आणि 1 चमचा त्यावर तूप घातलं आहे, झाकण ठेवून दिले. 10 मिनटं अजिबात झाकण उघडायचं नाही. मस्तपैकी हा धूर आहे ना या बिर्याणीमध्ये मुरू द्यायचं आहे. आणि आपली बिर्याणी तयार झालेली आहे. 1 नंबर अशी आपली बिर्याणी तयार झाली आहे. व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईबसुद्धा करायचं आहे तुम्हाला. आणि मस्त अशी बिर्याणी बनवा किंवा इतर माझे पदार्थ असतात ते बनवा. पण पहिल्यांदा व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायचं, म्हणजे इथून पुढचे छान छान पदार्थ तुम्हाला बनवता येतील. अगदी घरगुती पद्धतीने बनवता येतील.